मित्रांनो, तुम्हाला एक गंमत सांगायची आहे. गंमत म्हणजे असं आहे की आपण राईड करतो. राईड केल्यानंतर काही गोष्टी असतात, प्रॉब्लेम्स आपल्याला येतात. मीन्स फॉर एक्झाम्पल, आता हा एक छोटा प्रॉब्लेम आहे, पण तो मी कसा सॉल्व केला आहे, तर हा त्याचा एक छोटा ब्लॉग आहे. मीन्स माझी जी BMW मोटरसायकल आहे, त्याला टॉप बॉक्स जो लावलेला आहे, तो टॉप बॉक्स जो आहे तो आवाज करायचा. मीन्स तुम्ही थोडंसं पण जर स्पीड ब्रेकरवरून गेले किंवा थोडंसं पण जर खराब रस्ता असेल तर तो खडखड खडखड खड आवाज करायचा. तर मी जिथनं टॉप बॉक्स घेतला तिथे दाखवला. तर त्या टॉप बॉक्सचे जे खालचे बुशिंग असतात ते झिजले होते. ओके, आता ते झिजले होते तर ते त्यांच्याकडे अवेलेबल नव्हते. अवेलेबल होतील मग मला भेटतील. तर त्यांनी मला सल्ला दिला, ते प्लास्टिकचे होते, ते वारंवार खराब होणार, तर तू हे ॲल्युमिनियममध्ये बनवून घे. मग आता ॲल्युमिनियममध्ये बनवून घ्यायचे तर मग मी कसं घ्यायचं? तर मग मी पहिले जिथे मेटल अवेलेबल असतं रॉ मटेरियलसाठी एका शॉपला गेलो. तिथनं तो जो बुश आहे, बुशच्या साईजचा मी दाखवेल तुम्हाला, पाईप घेतला आणि तो पाईप एका ठिकाणी सेम तसाच तो बुश बनवायला दिला. तर आज मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये ते दाखवणार आहे. एक छोटा बुश मला बनवून घ्यायचा, तर मी तो कसा बनवून घेतला तो दाखवतो मी आता तुम्हाला. बुश काय आहे ॲक्च्युली, चला. सो ही जी आपली मोटरसायकल आहे, इथे आपला टॉप बॉक्स लागतो, बरोबर. तर हे 1 2 3 4 असे 4 हे जे बुश आहेत, ह्याच्या भरोश्यावर हा टॉप बॉक्स लागतो. ओके, तर तो टॉप बॉक्स जो आहे तो ह्याच्यात फिट होतो. ओके, तर आता ह्याच्या आतमधली जी बाजू आहे ती टॉप बॉक्ससारखा लागून लागून झिजलाय. ओके, तर आता हा बुश एक सॅम्पलला मी काढलाय आणि बनवायला दिलाय. तर चला तो आपण तुम्हाला दाखवू. सो MIDC मध्ये CNC मशीन का लेथ मशीन कुठली तरी मशीन आहे, त्या मशीनवर ते कट करतात आणि ते बनवतात. तर मी ते बनवून घेतलंय, कालच रेडी झालंय. आता आणायला चाललोय MIDC मध्ये. हा असा तिच्या एक ठिकाणी आलो आहे, चला. तर हा आपला ओरिजिनल प्लास्टिकचा बुश होता. ओके, सेम असेच ॲल्युमिनियममध्ये बनवून घेतले. ओके, हे असे जवळजवळ 19 पीस बनवून घेतले. 20 आहे तो असे 19-20 पीस बनवून घेतले. आता जर हा आवाज करायला लागला मेटलचा आहे, तर ह्याच्या आतमध्ये ओरिंग टाकू आपण. ओके, तो असा हा बनवलेला है. मेरे को थोड़ा बताओ ना इसमें क्या क्या काम किया है. ठीक है, गुरु है सीएसके और होल मारे हाँ, टोटल घंटे ये कौन से मशीन पे किया है? ये लेफ्ट में से। लेथ मशीन पे ना. ठीक आहे, तर असं हे बनवलंय. जर कुणाला असं बनवायचं असेल किंवा काही काम असेल तर मी कॉन्टॅक्ट डिटेल्स देईल. ओके, बनवून घेतलेत. सो दॅट आता ह्याचं पुढचं पण काही गोष्टी आहेत, जशा ओरिंग वगैरे. और क्या? अभी चेक करता हूँ, बोलता हूँ आपको. हे कारागीर यांनी बनवलंय. हा कारागीर हे जर काय 19-20 असेल तर तो सांगतो म्हटलंय. सो आता हे चेक करायचं आहे, काय 19-20 असेल, थोडंफार 1-2 mm ओडी वगैरे काही चेंजेस करायचे असेल तर ते करायचं. बघू. हा टॉप बॉक्स आहे, तर हे त्याचे माउंट्स आहेत, दाखवतो. सो हे टॉप बॉक्सची खालची बाजू आहे आणि हे 4 जे माउंट्स बसतात बोललो ना, ते इथे. आणि हा जो तुम्ही बघताय हा तो माउंट आहे, हा ह्याच्यामध्ये असा बसतो. ओके, आणि काळानुसार हे लूज होऊन जातो. म्हणजे जी आतली बाजू आहे ना ती झिजते आणि झिजल्यामुळे हा लूज होतो. आता हा बसला एकदम प्रॉपर. आता ते प्लास्टिकचे 4ही काढतो आणि हे 4 लावतो आणि चेक करतो.
असा एक लागला बघा. आता हे बाकीचे तिन्ही पण रिप्लेस करतो. सो ये है अपना दोस्त रविंदर कनौजिया, इंस्टाग्राम स्टार. कितने फॉलोअर है तुम्हारे इंस्टाग्राम पे? 73. कितने? 73. बहुत रील बनावत है. ये आता लावून देतोय आपल्याला. सो दोस्त यार बहुत है अपने, मदद करते हैं. एलन की दो, मैं टाइट करता हूँ. ये भैया टाइट टाइट, नहीं तो मेरा डब्बा गिर जाएगा. हाँ कैसा बना है रविंदर? हाँ तो आपको चाहिए तो अविनाश सर से संपर्क कीजिए, आपको भी मिल जाएगा. अब डब्बा लेके आता हूँ और चेक करता हूँ. घरी परीक्षा आता आहे. 1-2 mm जरी मिसमॅच झालं साईज मध्ये तर बसणार नाही. लग गया. बैठ गया क्या? सही लग गया ना? हे बघा, हे असं लागतंय. दिसलं का? परफेक्ट. आता हे आवाज करणार नाही. दिसतंय? 1 2 3 4. कैसा काम है? बोलिए कुछ तो. आता कुठल्या तरी राईडच्या दौऱ्यान कळल ह्याची खरी. लावलंय ऑफिसवरून घरी किंवा घरून ऑफिसवर जाताना कळल. हा डब्बा मी काढत नाही बिलकुल, कारण यात रेनकोट वगैरे किंवा टिफिन वगैरे याच्यातच ठेवतो. हा डब्बा मी कधीच काढत नाही. स्वतः बघूया. तर मित्र, आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. तर हे छोटासा जुगाड आपला, किती मेहनत करावी लागते बघितलं तुम्ही. तर व्हिडिओ आजचा इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमची काही सजेशन असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये करा. व्हिडिओ इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोलायचं काही? नाही काय काय नाही. चला बाय.